मुंबईनंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा पाणी कपात होते। ठाण्यामध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा आणि मानपाडा आणि त्यासोबतच वागळे प्रभाग समिती या भागामध्ये औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो आणि या ठिकाणी काही जलवाहिन्यांचं काम करण्यात येत आहे। जलवाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित राहणार आहे। दरम्यान 23 आणि 24 एप्रिलला हा पाणी पुरवठा खंडित राहतोय। 23 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून ते 24 एप्रिलला दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तासांचा पाणी पुरवठा या ठिकाणी बंद राहणार आहे। दरम्यान या कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता सोबतच कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल। या कालावधीमध्ये नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलेलं आहे। आवश्यक तेवढा पाण्याचा साठा साठवून ठेवण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलं आहे आणि याला सहकार्य देखील करायचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे। दरम्यान नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे।